जय भीम, जय संविधान. बाबासाहेब, तुमच्या आयुष्याचा हिशेब मला लागत नाही. एक हेरंब कुलकर्णी जे समाजसेवक आहेत, जे कवी आहेत, त्यांनी बाबासाहेबांबद्दल लिहिलेली एक छानशी कविता आहे. खरोखर विचार करायला लावणारी कविता आहे. बाबासाहेब, तुमच्या आयुष्याचा हिशोब मला लागत नाही. उणे मिळालेले 65 वर्षाचे आयुष्य, त्यात 30 वर्षे शिक्षणात आणि 1946 नंतरचा काळ दिल्लीत व्यस्त राहिलेला. अवघी 25 वर्षे मिळाली बाबासाहेबांना चळवळ आणि लेखनाला. त्यात तब्येतीची अजिबात साथ नाही. इतक्या थोड्या काळात हा माणूस नियतकालिके चालवतो, 23 ग्रंथ लिहितो, शेकडो लेख लिहून भाषणे करत राहतो. मनुस्मृती दहन, चौदार तळे, काळाराम मंदिर आंदोलन, शिक्षण संस्था स्थापना, राजकीय पक्ष स्थापन करून निवडणुका, गोलमेज परिषद आणि हजारो महिलांचा प्रवास. वाचन लेखनावरची पकड सुटू न देता हे सारे तुम्ही कसे जमवले असेल बाबासाहेब? खरंच याचा हिशोब मला लागत नाही. आजच्या नेत्यांसारखे विमान, हेलिकॉप्टर हाताशी नाही. मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियामधून पोहोचणे नाही. अनुयायांना संदेश द्यायला व्हॉट्सअप नाही की बोलायला फोन नाही. खडबडीत रस्ते आणि रेल्वेतून गावकुसा बाहेरच्या त्या नॉट रिचेबल वाड्या वस्त्यांवर कसे वेगाने पोहोचले असतील बाबासाहेब? कसे पोहोचत असतील त्यांचे संदेश आंदोलनाचे, खेडी सोडण्याचे आणि पोरांना शिकवण्याचे? पुन्हा ज्यांच्याशी संवाद करायचा ती सारी माणसं टेक्नोसॉल्व्ही नसणारी, फाटकी, निरक्षर, अन्यायाने पिचलेली, भेदरलेली. त्यांना समजेल अशा भाषेत हा पदवी घेतलेला कायदेपंडित कोणत्या सुगम भाषेत बोलला असेल की ज्या शब्दांनी गावच्या पाटलासमोर नजर वर न करणारी माणसे थेट व्यवस्थेची गचंडी पकडू शकली. न बघितलेल्या या माणसावर कशी श्रद्धा निर्माण झाली असेल? न बघितलेल्या या माणसावर कशी श्रद्धा निर्माण झाली असेल? नुसत्या टाईम मॅनेजमेंटसाठी तुमचा अभ्यास करायला हवा बाबासाहेब, आणि माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी वापरलेल्या तुमच्या पद्धती समजून घ्यायला हव्यात. कारण आज सगळी साधने हाताशी असूनही आम्ही गाव कुसाबाहेरच्या माणसांपासून अनरिचेबल आहोत. कोसो दूर. खरंच बाबासाहेब, तुमच्या आयुष्याचा हिशेब मला लागत नाही.